हाय हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। आत्ताच होळी झाली आणि ऊन लागू लागले आहे आणि नुसतं पाणी पाणी जीव करतो आहे। तर अशा उन्हात आपल्याला काहीतरी थंड खावीसे वाटते व पोटही भरावे। तर अशीच आपण एक सुंदर अशी रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड। अतिशय सोपी रेसिपी आहे, करण्यासही ती अतिशय सोपी आहे। त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळे टाकणार आहात। तर मग चला बघूया त्याचे साहित्य। आता फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दूध लागणार आहे। हे गाईचं म्हशीचं तुम्ही कशाचंही घेऊ शकता। त्याचबरोबर इथे 2 ते 3 टेबलस्पून आपण इथे कस्टर्ड पावडर घेणार आहोत। त्याचबरोबर मेजरिंग कपने इथे आवडीनुसार साखर, इथे मी मेजरिंग कपच्या याच्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे फळे घेतलेली आहे, केळी घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे, चिक्कू घेतलेला आहे, डाळिंबाचे दाणे आहेत आणि द्राक्षे आहेत आणि इथे हे सफरचंद आहे। आता हे सफरचंद मुद्दामच कापून घेतलं नाही, ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस ते टाकायचं। कापून जर ठेवलं तर ते लाल पडतं, म्हणून आपण ते कापणार नाही आहोत आणि ज्यावेळेस टाकायचं त्यावेळेस आपण ते कट करून घेणार आहोत। आणि हे सगळी फळं मी कट करून ठेवलेली आहे। तर आता आपण साहित्य बघितले, आता आपण सुरुवात करूया। आता आपण चालू करूया। सर्वप्रथम आपण दूध गरम करायला ठेवूया। दूध गरम होतंय तोपर्यंत आपण हे कस्टर्ड पावडर आपण मिक्स करून घेऊया। दूध आता गरम झालेले आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण हे कस्टर्ड पावडर आपण मिक्स केलेली आहे ते आपण टाकून देऊया। दूध उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आपण जी मिक्स केलेली आहे ती आपण टाकणार आहोत। दूध उकळलं आहे, आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता टाकताना आपण सतत ते हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि त्याला 1 ते 2 मिनिटं आपण शिजून घेऊया। तर त्यामध्ये आपण हा व्हॅनिला एसेन्स आपण त्याचे 1 ते 2 थेंब आपण टाकणार आहोत। ह्या पावडरमध्ये सुद्धा व्हॅनिला एसेन्स असतो, त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं एसेन्स वापरलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवू आणि नंतर आपण ही फळं त्याच्यामध्ये टाकून देऊ। आता हे आपलं थंड झालेलं आहे। हे साधारणतः मी 15 ते 20 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं। तर आता हे थंड झालेलं आहे आणि आता आपण हे सगळी कापलेली फळं आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया। सर्वप्रथम केळी, सफरचंद, द्राक्ष, चिक्कू आणि डाळिंब। तर ही फळं मी टाकलेली आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणतीही फळं तुम्ही टाकू शकता, तर जास्त पाणीवाली फळं आपण टाकायची नाही, कारण त्याला पाणी सुटतं आणि नंतर आपलं कस्टर्ड हे पातळ होऊ शकतं। आता हे सर्व आपण काढून घेऊया। आता हे थंड करून आपण सर्व करू शकतो। आता आपण सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपलं फ्रूट कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे। अतिशय सुंदर आणि छानशी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यासाठी ही अत्यंत थंडगार अशी रेसिपी आहे। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर कमेंट्सही नक्की पाठवा। धन्यवाद।